सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून विधान परिषदेत सत्ताधारी आघाडीतच वाद उफाळलेला आहे। शंभूराज देसाई यांच्या तक्रारीनंतर उपसभापती नीलम गोरे यांनी एसपींच्या निलंबनाचे आदेश दिलेत। मात्र वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता निलंबनाचा निर्णय कसा असा सवाल भाजपने उपस्थित केलाय। या मुद्द्यावरून सभागृहात जोरदार खडाजंगी झाली। सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय। ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवळली माझी। आंग सभापती महोदय माझा अजून ठणकते। 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय। मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं। सभापती महोदय काय 100 पोलीस साध्या वेशातले 4थ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे। हा आतापर्यंतचा प्रघात आहे। एक दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाहीयेत। आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा। तर ताबडतोब साताराचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता, फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही। आपण अशा पद्धतीचे निर्देश कसे देऊ शकतो? जिल्हा परिषदेची निवडणूक असताना त्या ठिकाणी मंत्री कसे जातात? का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो? 2-2, 5-5 हजार कार्यकर्ते कोण बोलवतं? याची चौकशी झाली पाहिजे। या सगळ्या गोष्टी, याही गोष्टीची चौकशी झाली पाहिजे।